रामदासजी, बहुतांशी दलित नेत्यांनी ब्राह्मण मुलीशी लग्न केलेलं आहे, हे सामान्य माणसाला खूप नाही, खूपचं पण ते मला खूपच नाहीये. म्हणजे माझी बायको ब्राह्मण समाजामधली आहे आणि एकतर माझं स्वप्न असं होतं की म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा जो राज्याभिषेक आहे, हा राज्याभिषेक करण्यासाठी महाराष्ट्रातल्या सगळ्या ब्राह्मणांनी विरोध केला. जय शिवाजी जय भवानीचा नारा देत देत या मराठी माणसाला न्याय देण्यासाठी सातत्यानं संघर्ष करणारे शिवाजी महाराज आणि त्या शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यासाठी इथल्या ब्राह्मणांनी विरोध करावा, म्हणून मी मनामध्ये ठरवलं होतं की मी जर बायको केली तर ती काशीची बायको करेन, बनारसी बायको करेन आणि ब्राह्मण समाजाची बायको करेन. तर मग माझी बायको श्रीवास्तव समाजामधली आहे, ब्राह्मण समाजामधली आहे. तर आता आमच्या लोकांना काही खूपच नाही, कारण आमच्या लोकांचं म्हणणं असं आहे की आमच्या साहेबांनी फार चांगलं काम केलेलं आहे आणि माझं म्हणणं असं आहे की सगळ्या दलित आणि ब्राह्मण मुलीचे लग्न करा, का तर ब्राह्मण मुली फार चांगल्या असतात. एकेकाळी शिवसेनेसारख्या जातीयवादी किंवा धार्मिक विचारांना सपोर्ट करणाऱ्या पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तुम्ही काँग्रेसशी युती केलेली होती आणि आता तुमचा शिवसेनेशी खूप घरोबा वाढलेला दिसतोय, तर हे लोकांना खूप अलीकडेच बाळासाहेब ठाकरे यांचा 23 जानेवारीला वाढदिवस होता आणि मी बांद्र्यामध्येच मी राहायला आलेलो आहे. त्यामुळं बाळासाहेबांच्या बद्दल जरी काही मतभेद असले तरी आपल्याला आठवत असेल की शरद पवारांच्या वाढदिवसाला लालकृष्ण अडवाणी येतात, अटल बिहारी वाजपेयी येतात, मी जातो, बाकीचे सगळे लोक येतात. गोपीनाथ मुंडेंचा वाढदिवस असेल तर त्या ठिकाणी छगन भुजबळ असतात, विलासराव देशमुख असतात, अनेक लोक असतात. म्हणून माझं मत असं होतं की जरी वैचारिक मतभेद असले तरी भारताचे नागरिक म्हणून आम्ही एक आहोत, अशा पद्धतीचा बंधुभाव राजकारणामध्ये सुद्धा जपणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्यामुळे बाळासाहेबांनी माझी सदिच्छा भेट होती, परंतु मी त्या ठिकाणी गेल्यानंतर बाळासाहेबांनी मला बिनधास्तपणे सांगितलं की रामदासजी, भीमशक्ती शिवशक्ती एकत्र आली पाहिजे आणि माझी अनेक वर्षांपासूनची इच्छा आहे आणि इच्छा माझी पुरी करा, इच्छा माझी पुरी करा असं बोलल्यानंतर मी त्यांना म्हणालो की तुमची इच्छा मला पूर्ण करायची असेल तर मला इच्छा माझी पुरी करा, हे नाटक बघावं लागेल, मी अगोदर बघून येतो आणि इच्छा माझी पुरी करा. म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की जर या दोन शक्ती एकत्र आल्या तर महाराष्ट्राच्या विधानसभेवर निळा आणि भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. तर अशा पद्धतीची भूमिका मांडली आणि ते बोलता बोलता असं म्हणाले की बोलता बोलता असं आमची घोषणा असते अजय भीमची, तर ते म्हणाले की जय शिवभीम. त्या संदर्भातला डिसिजन झालाय का मग तुमचा? भीमशक्ती शिवशक्तीचा निर्णय अद्याप घेतलेला नाही. त्या संबंधामध्ये सगळा समाज आहे, आमचे कार्यकर्ते आहे, सगळ्यांची विचारविनिमय केल्यानंतर आणि इलेक्शन आल्यानंतरच त्या संबंधातला निर्णय होईल. शिरीषजी, आता तुमच्याबद्दलच्या आम्हाला खुपणाऱ्या गोष्टींकडे आलं. तुम्ही कायम बायकोवरती विनोद खूप करता, म्हणजे दर चौथ्या वाक्याला तुमचा विनोद त्याच्यापेक्षा भिंतीला मी बोललो असतो तर बरं झालं असतं वगैरे असं काय काय असतं. तुमच्या बायकोला हे खूपच नाही का वहिनींना कधी? त्याचं जर फार प्रांजळपणे उत्तर द्यायचं, ज्याबद्दल माझा बदलौकिक आहे प्रामाणिकपणाबद्दल, की बायकोला काय वाटतं तुमच्याबद्दल, हो हे असं लिहिल्याबद्दल मी कधी विचारलेलं नाही आणि तिने बिचारीने कधी सांगण्याची हिंमत केलेली नाही की सांगून काय ऐकणार नाही, हा करायचं ते करणार आहे. त्यामुळे हा विषयच कधी निघालेला नाही. पण त्या नावावरती हे गोष्टी, कुठलीही गमतीची गोष्ट कळली तर ती त्या नावावर खपवायची. उदाहरणार्थ एक सत्य गोष्ट मी लिहिली होती, माझ्या मित्रांना ती आजवरही खरी वाटलेली नाही, ही मी उठवलेली गोष्ट आहे असं त्यांचं प्रामाणिक मत आहे. मी त्यांना सांगितलं तुम्ही घरी येऊन बायकोला विचारा हे खरं आहे की नाही. ते म्हणले तू पळवलं असशील की हो म्हणू, विचारा. कारण एकदा म्हटलं मी आंघोळीला गेलो होतो, लग्न झालेल्या सगळ्या पुरुषांना हे पटायला हरकत नाही, मी आंघोळीला गेलो होतो आणि बाहेरून मला अशी विचारणा झाली की बाहेर येताय की चहा पिताय. आज सगळ्यात मला या प्रश्नाचं उत्तर कळलं नाही की बाहेर येताय की चहा पिताय, कुठे? बाथरूम मध्ये. ते म्हणजे असं शक्य नाही, असं कशाला कोण बोलेल. रामदासजी, तुमच्या बाबतीत असं कधी घडलंय का? तुमच्या मिसेसनी कधी तुम्हाला तुमच्या भाषणांबद्दल, तुमच्या सामाजिक कार्याबद्दल किंवा घरात नसण्याबद्दल या गोष्टी त्यांनी तुम्हाला सांगितल्या तक्रार स्वरूपात का नाही? तक्रार म्हणजे आता एकतर तक्रार करून मी ना ऐकणारा नवरा आहे, मी म्हणजे बायकोचं ना ऐकणारा नवरा आहे.
आणि त्यामुळे तर सुरुवातीला बायकोनी सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु तिच्या लक्षात आलं की हा कधीच न ऐकणार आहे, त्यामुळं ती काय मला आता तसं सांगत नाही, ऍडजस्ट करते. आमच्याकडे एक ह्या सेगमेंटमध्ये आम्ही पॅरडी सॉन्ग करतो. हे गाणं गमतीचा भाग असतो एक, त्यात काय टोचून बोलण्याची गोष्ट नसते. तर असं आज तुमच्यावरती गाणं केलेलं आहे आमच्या लोकांनी, करा तर ऐका कसं काय वाटतंय आणि मग तुमची रिॲक्शन पण आम्हाला ऐकायची. कसं वाटलं गाणं तुम्हाला? नाही, जर माझ्यावर तुम्ही गाणं केलं तर मी तुमच्यावर करतो मग. आम्ही ऐकू, आम्ही आवडीने ऐकू, आम्ही नक्की ऐकू. सेनेस भेटणे बारामतीस पहाणे, सेनेस भेटणे बारामतीस पहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. आताच मातोश्रीचे का सांग प्रेम यावे, आताच मातोश्रीचे का सांग प्रेम यावे, मिटताच पापण्या शरद चंद्र का दिसावे, हे प्रश्न जीव घेणे हरती जिथे शहाणे, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे. हो हाती हाती घड्याळ ज्याच्या त्याला कसे कळावे, हाती घड्याळ ज्याच्या त्याला कसे कळावे, काट्यात वेळ ज्याची त्यालाच दुःख ठावे, रमलो दिल्लीत आता रमलो दिल्लीत आता, नांदू तिथे सुखाने, मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे, सारे तुझे बहाणे, सारे तुझे बहाणे. कसं काय वाटलं गाणं? गाणं चांगलं आहे, म्हणजे गाणं हे चांगलंच असतं गाणं. परंतु आता त्या गाण्याने मात्र मला सांगितलंय की मी आता बारामती सोडून मी मातोश्रीकडे चाललेलो आहे. आता जो शरदाचा जो चंद्र आहे तो सोडून मी कुठेतरी चाललेलो आहे, पण मी आता चंद्राला सोडून मी सूर्याच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न करतो. अरे वा. ज्याच्या हाती घड्याळ असावे, ज्याच्या हाती घड्याळ असावे त्याला काहीच नाही मिळावे, ज्याच्या हाती घड्याळ असावे त्याला काहीच नाही मिळावे, म्हणून आम्ही लागलो दुसरीकडे पळावे.